जेवढी जास्त तुम्ही देवाची सेवा करता तेवढे जास्त घरात भांडणे का होतात? कारण ऐकून चकित व्हाल. काही लोक जेवढी जास्त भक्ती करतात तेवढेच त्यांच्या घरामध्ये दुःख, त्रास आणि कष्ट वाढत असतात. असं का होतं? हे जास्तीत जास्त लोकांसोबत होत असते. जे लोक जेवढी देवाची भक्ती करणारे आहेत, देवाचे उपवास तापास करणारे आहेत, देवाची नित्य नियमाने सेवा करणारे आहेत, जे देवाची कृपा प्राप्त करू इच्छितात, अशा प्रकारच्या लोकांसोबत जास्तीत जास्त अशा प्रकारच्या अडचणी येत असतात. त्यांच्यामुळे त्यांच्या घरात दुःख, त्रास आणि क्लेश वाढण्यास सुरुवात होते. नवरा बायकोमध्ये सतत भांडणे होत राहतात, तर कधी कधी त्यांच्या नात्यांमध्ये नेहमी कटुता येत राहते. तर असे का होते? जो देवाची मनापासून भक्ती करतो त्याच्यासोबत असे का होते? या उलट पूजापाठ करणारा त्याच्या घरात तर नेहमी सुख समृद्धी असली पाहिजे, आपापसात प्रेम भावना असायला पाहिजेत आणि घरामध्ये आनंदाचे वातावरण असायला पाहिजे. मग असे उलटे का होते? यामागे कोणते कारण असावे? ज्या कारणांना तुम्ही दुर्लक्षित करता त्यांना तुम्ही पाहत नाही आणि काही अशा चुकाही तुम्ही करता. या चुकांच्या कारणांमुळे तुमच्या घरामध्ये अशा समस्या, अडचणी निर्माण होण्यास सुरुवात होते. कोणकोणत्या त्या चुका असतात? चला तर मग आपण त्या चुकांविषयी माहिती करून घेऊया. पहिली गोष्ट म्हणजे आपण देवाकडे सतत काही ना काही मागत राहतो आणि आपण केलेल्या भक्तीचा बॅलन्स कमी होत जातो. मग असं झाल्यामुळे आपली एखादी इच्छा अपूर्णही राहते. मग त्यावेळी आपला देवावरचा थोडा विश्वास कमी होतो. आपण भक्ती एवढीशी करतो आणि देवापुढे एवढी मोठी गोष्ट मागतो आणि आपली इच्छा पूर्ण न झाल्यामुळे आपल्याला थोडासा कुठेतरी देवाचा राग येत असतो. असे करणे चुकीचे आहे. देवावर पूर्ण विश्वास ठेवला पाहिजे. देव करतो ते चांगल्यासाठीच करतो. आपला देवावरचा एवढा विश्वास पाहिजे की देव माझ्यासाठीच करत आहे. हे असं झालं आहे, माझी इच्छा पूर्ण झाली नाही तरी सुद्धा देवाने माझ्यासाठी चांगले काहीतरी नियोजन केलेले असावे असा विचार करावा. दुसरी गोष्ट म्हणजे देवाला आपली परीक्षा बघायची असते. दुःख येणार, अडचणी येणार, अनेक समस्या उद्भवणार, तरीही आपण देवावर किती ठाम विश्वास ठेवतो हे देव बघत असतो. देवाला आपल्याला खूप काही द्यायचं असतं, पण त्यासाठी यामध्ये किती संयम आहे याची परीक्षा घेत असतो. देवालाही आपला उद्धार करायचा असतो, म्हणून देव आपली परीक्षा बघत असतो. या उलट आपण असं केलं पाहिजे की आपल्या अडचणी वाढल्या की आपण देवाची शक्ती अजून वाढवली पाहिजे. म्हणजे मग देव आपली या समस्यातून आपली सुटका नक्कीच करतो. शेवटी देव आपल्याकडून कर्म बघून घेतो आणि नंतर आपल्याला सुखाची प्राप्ती होत असते. तिसरे कारण म्हणजे तुम्ही सतत बदलून देवाची भक्ती करत असता. जसे की कधी कधी या देवाची भक्ती केली, कधी कधी तुम्ही हा नैवेद्य दाखवला, कधी कोणत्या दुसऱ्या गोष्टींचा नैवेद्य दाखवला, कधीही कोणा भक्ताकडे गेला, तरी कधी तुम्ही कोणत्या पंडिताकडे गेला तर त्याने तुम्हाला आता हेच करण्यास सांगितले आणि म्हणून तुम्ही आता त्याप्रमाणे करू लागला आणि तसेच वागू लागला. आपल्या अशा प्रकारच्या वागण्यामुळे आणि अपूर्ण ज्ञानामुळे आपल्या आयुष्यात आपणच आपल्यासाठी आणखीन समस्या व अडचणी निर्माण करत असतो. तरी या सर्व गोष्टी करण्यापूर्वी खूपच विचारपूर्वक लक्षात ठेवले पाहिजे. तर कधीही कोण एकाच देवाची अंतःकरणापासून श्रद्धापूर्वक पूजा करावी. आलटून पालटून बदलून कोणीही कोणाचीच कोणत्याच देवाची भक्ती करू नये. त्याचबरोबर जो नैवेद्य दाखवला जातो तोही अगदी सात्विक असावा. चुकीच्या गोष्टींचा नैवेद्य चुकीच्या देवतेस आमंत्रित करतो. नैवेद्य हा त्या देवाच्या आवडीनुसारच असावा. मग त्यात लाडू, मिठाई, पुरणपोळी, डाळ भात, दही भात हे सात्विक नैवेद्य मानले जातात. तर या गोष्टींचे तुम्हाला विशेष ध्यान ठेवले पाहिजे. चौथे कारण म्हणजे
काही लोक आपल्यावर आलेल्या प्रसंगामुळे देवालाच रागाच्या शिवीगाळ करत असतात. काही देवता क्रोधित होत असतात. यानंतर तुमच्या घरांमध्ये समस्या निर्माण होत असतात. हे जेव्हा तुमच्या देवावरचा विश्वास उडतो, त्याची सेवा करू नये, भक्ती करूनही काही फळ मिळत नाही असे जेव्हा काहींना वाटू लागते, त्यावेळी त्यांच्या वागण्यातून कळत न कळत अशा काही चुका घडत असतात, ज्याचा पुढे जाऊन खूप मोठा त्रास सहन करावा लागतो. या गोष्टींचे विशेष ध्यान ठेवा. काहीही झाले तरी पुन्हा कधीही देवतेचा अपमान किंवा अनादर करू नका. 5वे कारण महत्त्वाचे आहे, ते म्हणजे नवस बोलणे. जसे काही लोक कामाकरिता श्रद्धा भावाने कोणत्या तरी मंदिरात नवस बोलतात व कबुली देतात. जसे की कोणी आपल्या मुलाच्या लग्नासाठी बोलतात, आपल्याला मूल व्हावे यासाठी किंवा अनेक कारणांसाठी, कामांसाठी नवस बोलले जातात. मग ते पूर्ण झाल्यानंतर त्या देवतेस, त्या देवतेच्या जागृत ठिकाण आणि नवस सगळं विसरून जातात आणि त्याचा नवस खोडला जात नाही. आणि मग त्या कारणांमुळे तुमच्या घरात सुख समृद्धीत अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात. कारण त्या देवांचे वचन त्या कामाच्या पूर्तीसाठी बांधील असते. इथे एक गोष्ट लक्षात घ्या की देव म्हणजे जो देव देतो तो देव आहे, हे विधान सत्य आहे. कारण देवता जे आहे अशा गोष्टींची सुरुवात तुम्हाला स्वप्नांच्या माध्यमातून अशा गोष्टींचे संकेत देत असतात. तरीही आपण समजत नसतो. त्यानंतर ते आपल्या बुद्धीच ही विचलित करतात. तरीही आपण समजत नाही. तर पुढे अशा प्रकारच्या अनेक अडचणी आपल्यासमोर उभ्या राहतात, जेणेकरून की त्या देवतेच्या शक्तीची आपणास त्याचा विसर पडता कामा नये. तसेच आपल्या पितरांची आणि कुलदेवतेची पूजा अर्चना न करणे, त्यांची सेवा न करणे हेही अत्यंत महत्त्वाचे कारण असून आपणास घरगुती समस्या व अडचणींना सामोरे जावे लागते. बऱ्याच वेळा बरेच जण असा प्रसंग घेतात की माझे हे काम झाल्यानंतर चहा सोडेल, माझे हे काम झाल्यानंतर मी गोड पदार्थ खाणार नाही, आणि त्याची इच्छा पूर्ण झाल्यानंतर मात्र या गोष्टी विसरून जातात. इच्छा पूर्ण झाल्यानंतर कधीही कोणीतरी आपल्यासाठी चहा खूप आग्रह करतो आणि आपण तो चहा घेतो. आपण देवाला वचन दिलेलं असतं, आपण वचनबद्ध राहायला हवं. आपण विचार करतो ही माझी तर इच्छा पूर्ण झाली, मग आता आपण एकदा चहा पिल्यावर कोणता मोठा पर्वत तुटणार आहे, असं हे असणं, असं कारण करणं खूप चुकीचं आहे. पुढील महत्त्वाचे कारण म्हणजे एकीकडे आपण भक्ती करत असतो, देवधर्म करत असतो, अनेक सेवा उपास तापास करत असतो, तसेच देवांचे नामस्मरण करतो, तर दुसरीकडे आपण जर दुसऱ्या लोकांबद्दल वाईट चिंतेत असो, त्यांची इच्छा करत असतो, दुसऱ्याची वाईट होऊ दे असं म्हणत असो, असे आपल्याला वाटत असले तरीसुद्धा तुम्हाला सेवेचे फळ मिळणार नाही. तुम्ही कितीही देवदेव करा, देवाची कृपा तुम्हाला प्राप्त होणार नाही. त्यामुळे तुम्ही जरी रोज देवाची पूजा केली किंवा रोज पूजापाठ केला तर, आणि जर तुमच्या मनात लोकांविषयी चांगले मत असेल, लोकांविषयी तुमच्या मनात चांगले व्हावे असे वाटत असेल, अशी तुमच्या मनात इच्छा असेल, तुम्ही इच्छा अशी बाळगत असाल, तर दुसऱ्यांचे चांगले झाले की तुम्हाला आनंद होत असेल, तरी तुमच्या छोट्या का होईना इच्छा पूर्ण होतात. देवाची दररोज पूजा केल्यानंतर देव तुम्हाला प्राप्त होतात. पुढील कारण म्हणजे तुमच्या घरात येणाऱ्या व्यक्तीचा आदर करत नसाल तरीसुद्धा तुमच्यावर देवाची कृपा होणार नाही. तुमच्या घरात येणारा प्रत्येक व्यक्ती तुमच्या घरातील पाणी पिल्याच्या जाऊ देऊ नका. त्यामुळे त्याच्या मनात तुमच्याविषयी भावना तयार होते. त्या सकारात्मक भावना असतात. त्याचा जो आशीर्वाद असतो तो आपल्याला मिळतो आणि आपल्यावर देवाची कृपा होते. जर तुम्ही तुमच्या घरात येणाऱ्या व्यक्तीचा मान करत असाल तर त्याच्या मनातील सकारात्मक भावना असतात ते आपल्यापर्यंत पोहोचतात. पण हीच भावना जर नकारात्मक असेल तर मग तुम्ही कितीही देवदेव करा, कितीही भक्ती करा, तुम्हाला पूजेचे फळ मिळत नाही. पुढील गोष्ट म्हणजे जर तुम्ही देवाची भक्ती करत असाल, कितीही देवदेव करत असाल, उपासना करत असाल, पण तरीही तुम्ही तुमच्या घरात अस्वच्छता ठेवत असाल तरीसुद्धा देवाची कृपा होत नाही. लक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश करणार नाही. लोकांच्या घराबाहेर चपलांचे ढीग असतात. चपला दारिद्र्याचे प्रतीक आहे. घरातील चपला कायम
कशाही पडलेल्या असतात, त्यामुळे सुद्धा माता लक्ष्मी घरात प्रवेश करत नाही आणि आपल्याला देवाची कृपा प्राप्त होत नाही. तुम्ही कितीही भक्ती केली आणि तुम्ही या बारीक सारी गोष्टींकडे लक्ष दिले नाही तर तुम्हाला तुमच्या उपासनेचे फळ मिळत नाही. कारण अस्वच्छता असते तिथे लक्ष्मीचा वास नसतो, ज्या घरात स्वच्छता असते तिथेच लक्ष्मीचा वास असतो. म्हणूनच या गोष्टींकडे विशेष लक्ष द्या. तसेच ज्या घरात अन्नपूर्णा मातेचा सन्मान केला जातो त्या घरात लक्ष्मी मातेचा वास कायम राहतो. बऱ्याच घरांमध्ये अन्न राहते ते कचऱ्यांमध्ये टाकले जाते, त्यामुळे अन्नपूर्णा मातेचा अपमान होत असतो. अन्नपूर्णा मातेचा अपमान झाला तर लक्ष्मीचाही अपमान होतो. अशा घरात लक्ष्मी प्रवेश करत नाही, त्यामुळे आपल्या घरात अन्न वाया जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. तुमच्या घरात अन्न शिल्लक राहिले तर एखाद्या कुत्र्याला, गाईला द्या, पण ते कचऱ्याच्या डब्यात टाकू नका. ज्या घरात अन्नपूर्णा मातेचा सन्मान केला जातो त्या घरात लक्ष्मी आपोआप प्रवेश करते. मग तुम्ही कितीही पूजा करा, उपासना करा, तुम्ही जर तुमच्या घरात अन्न वाया घालवत असाल तर उपासनाचे फळ तुम्हाला मिळणार नाही. शेवटचे आणि महत्त्वाचे कारण म्हणजे तुम्ही कधी पंडिताकडे जाता, ब्राह्मणाकडे जाता, त्या भक्ताकडे जाता आणि कोणी काही सल्ला दिला, तुम्हाला कोणतीही सामग्री दिली असेल, तुम्हाला कोणी पण भक्ताने तुमच्या डोक्यावर हात ठेवला व अशाने काय होते की जेवढे पण गोष्टी तुम्हाला तिथून प्राप्त होत असतात या सर्व अभिमंत्रित असतात. पण जाणवतं तुम्ही असा विचार करता की आजपर्यंत जेवढे दिवस झाले, एवढा काळ गेला, तरीही त्या गोष्टींमुळे माझ्या जीवनात त्याचा प्रभाव काही दिसत नाही आणि मला कृपा प्राप्त होत नाही. आणि नंतर वैतागून कंटाळून त्या गोष्टींना तुम्ही वस्तूंना सोडून देण्यास सुरुवात करता. तुमचा विश्वास उडालेला असतो. त्यामुळे काय होते की त्या सर्व गोष्टींचा आणि वस्तूंचा तुमच्याकडून अपमान, अनादर केला जातो. त्या गोष्टी किंवा वस्तू एक प्रकारे तुम्हाला समस्या निर्माण करण्यास सुरुवात करतात. त्यांच्याद्वारे दिले गेलेल्या सामग्रीचा कधी तुमच्या हातून अनादर होता कामा नये. त्याने कोणता धागा अथवा मणी दिला असेल तर तुम्हाला आता विश्वास नाही, तर अशा वस्तूंना, सामग्रींना तुमच्या घरात बाहेर योग्य ठिकाणी योग्य पद्धतीत विसर्जित करा. या गोष्टीला खास करून तुम्हाला ध्यानात ठेवायचे आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशाच नवीन माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये आपण पुन्हा नक्कीच भेटू. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.